आज मी एक पात्री नाटक सादर करणार आहे, ज्याचे नाव आहे चहा प्रेमी. तुम्ही प्रवासात आहात आणि स्टेशन आलं की तुम्हाला लगेच कळतं, कारण आवाज येतो, ए चाय 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 चाय. सगळ्यांना आवडतो तो म्हणजे चहा. मी आणि बाबा हॉटेलमध्ये गेलो आणि तिकडे लिहिलं होतं, साधा चहा 15 रुपये, स्पेशल चहा 20 रुपये. बाबांनी साधा चहा घेतला आणि मी स्पेशल चहा घेतला. आता बाबांनी माझ्या याच्यातली चव घेतली. ए बेटा, इकडे ये रे. या दोघांची चव एकच, यात स्पेशल काय? मग तो वेटर म्हणाला, अहो साहेब, स्पेशल चहात आम्ही धुतलेला कप देतो. आणि साधा मी आणि बाबाच्या मित्राकडे गेलो होतो. चहा प्यायची वेळ होती, ती पण पुण्यात. बाबाला चहा प्यायची सुरसुरी आली होती. तेवढ्यात तो मित्र म्हणाला, 2 मिनिटं थांब, मी चहा घेऊन आलो. बाबाला झाला आनंद. पण 2 मिनिटात तो मित्र येऊन म्हणाला, चला जाऊया. अरे, तूच तर म्हणाला मी चहा घेऊन आलो. हो, मी म्हणालो मी चहा घेऊन आलो. आमची अण्णा म्हणतात, चहा देणं म्हणजे शिष्टाचार आणि चहा पाण्याला देणं म्हणजे भ्रष्टाचार. आमची अण्णा चहा बाज आहे आणि त्यांना नाट्य संगीत खूप आवडतं. याच्यामुळे ते दररोज सकाळी त्यांच्या बायकोला आवाज देतात, पिये चहा, पिये चहा, रात्रीच्या सुवर्ण सकळ, रात्रीच्या सुवर्ण सकळ, रात सकाळत पिये चहा, कुठे गेली चहा. आणि अण्णांची बायको म्हणजे आंटी कर्कश आवाजात ओरडून म्हणतात, जरड्या बायला लक्षात सारखं चहा चहा चहा. माझ्याशी लग्न करायच्या ऐवजी कोणत्या चहावालीशी केलं असतं तर बरं झालं असतं. घ्या डोसा आता. पण आमचे अण्णा शांतपणे चहा पितात आणि पेपर वाचत होते. आणि अचानक कोसळले. अण्णा अण्णा, कोणी बोलतोय, हार्ट अटॅक, कोणी बोलतोय काय, तू कोणी बोलतोय काय. पण अण्णा 2 मिनिटात उठून म्हणाले, काही नाही, तर चहागाई म्हणजे चहाची महागाई. आधी बरं होतं, मग साखर महाग झाली. उपाय, बिन साखरेचा चहा.